नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. मी विशाल जगदाळे. आता आपण आहोत येरमाळा पोलीस स्टेशनला आणि येरमाळा पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत घोडके सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आणि संवाद साधण्याचं कारणही तसंच आहे की इथूनच जवळ असणारे बारातेवाडी हे गाव आणि या गावामध्ये स्मशानभूमीचा वाद जो होता तो गेली 50 वर्षापासून वाद होता आणि हा वाद त्यांनी मिटवलेला आहे आणि स्मशानभूमीसाठीची जागा जी आहे ती दिलेली आहे. तर आपण साहेबांना विचारूयात किंवा त्यांनी हे कशा पद्धतीनं केलं. सर, सगळ्यात अगोदर तर विश्व विशाल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आणि कसा वाद मिटला हा आणि काय सांगितलं तुम्ही गावकऱ्यांना? हा वाद मी 3 दिवसापूर्वी हजर झालो तेव्हा येथील आमचे बीट यांनी सांगितलं की सर एका गावचा वाद आहे बारातेवाडी. एका दलित स्मशानभूमीसाठीची 5 गुंठीची जागा आणि तेथील ताकमोगे आणि वैतर यांच्या मध्ये जमिनीचा वाद होता. तो खूप वर्षापासून चालू आहे आणि त्यानंतर मी त्यांना इकडे आमच्या समक्ष बोलून घेऊन त्याचा मूळ गाभा आणि मूळ त्याच्यामध्ये त्यांचा म्हणणं किंवा त्याच्यामध्ये काय आहे विचारून त्यांच्याकडून माहिती घेतली. तेव्हा त्यांना आम्ही असं सांगितलं की ही जी जागा आहे यांचा कुठेतरी कोर्टामध्ये पण खटला चालू होता, त्याचा निकाल पण लागला होता. परंतु काल आल्यानंतर त्यांना आम्ही व्यवस्थित समजावून सांगितलं आणि त्यांचा जो इतर विषयाचा जो एकमेकाविषयीचा द्वेष असेल किंवा मग गैरसमजूत असेल, हा आमचा बऱ्याच दिवसापासून चालत आलेला त्यांचा गैरसमज आम्ही त्यांचा एकतर दूर केला. आणि आपण एकाच गावचे, एकाच कुटुंबातले, एकाच म्हणजे गावचे असे लोक असून एखादे कार्य करत असताना जर आपले काहीतरी त्याच्यासाठी सहकार्य होत असेल दुसऱ्यांसाठी, तर त्यासाठी आपण हे केलं तर काही एवढं. आणि वाद एवढाही मोठा फक्त खूप दिवसापासून चालू होता, परंतु छोटा म्हणजे 5 गुंठ्याच्या स्मशानभूमीचा वाद होता. त्या दोघांच्याही मनातले गैरसमज दूर केले. त्यांच्या मनाविषयी एकमेकाविषयी असलेलं त्यांचं द्वेष किंवा एकमेकाविषयी असली कटुता हे आपण त्यांच्याकडूनच हे केलं. आणि मिटवलं म्हणण्यापेक्षा मिटवण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या मनामध्ये परिवर्तन त्यांचं आम्हाला म्हणजे त्यांनी केलं. आणि त्यांनी ते पुढच्या ज्यांच्याकडे वाद चालू होता त्यांनी सुद्धा ते ऍक्सेप्ट करून स्वतःहून म्हणले, सर आम्ही स्वतः हे करतो की आम्ही एवढ्या दिवसापासून भांडतोय, परंतु तुम्ही जे पद्धतीने आम्हाला सांगितलं की आमचं एवढं काही नाहीये, आम्ही आमच्या ह्याने तुम्ही जर समक्ष आलात तर आम्ही तिथे एकमेकांचा आम्ही वाद मिटवतो. आणि काल आपण केलेल्या त्यांच्या याच्यासाठी आपण त्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्या दोघांमध्ये जे काही त्यांचं मोजणी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्यांनी ते आपापसात समोपचाराने कुठलाही वाद न होता, कुठली शिवीगाळ न होता पूर्ण त्यांनी मिटवून त्यांनी आमचे आभार देखील मानले. साहेब, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. खरं तर गावातले जे छोटे छोटे वाद असतात हे वाद खरं तर पोलीस स्टेशनला असेल किंवा कोर्टापर्यंत न जाता गावातल्या गावातच मिटवलं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं का? आणि याच्यासाठी आपण काय गावकऱ्यांना आवाहन कराल? मी गावकऱ्यांना एवढंच आवाहन करेल, आपण वाद दखलपात्र अपराधाचे तर परस्पर मिटवू शकत नाही, परंतु जे काही गावागावामध्ये शेतीवरून छोटेसे भांडणं असतात, कोणीतरी एखाद्याचं पीक थोडस 2-4 असं थोडस 1-2 फुटाचं कोणीतरी बांध सरकवलेला असतो, कुणाची मोजणी पेंडिंग असते, कुणाचे बरेचसे असे असतात प्रकरण दिवाणी स्वरूपाचे आणि छोटे असतात. म्हणजे की भावाभावामध्ये कुठल्या तरी शेतीवरून, जागेवरून, घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यावरून किंवा कुणाच्या एखाद्या झाडावरून किंवा झाडाच्या फळावरून असे किंवा जाण्यासाठी रस्त्यावरून असे एकमेकाचे वाद असतात. आणि हे पिढ्यान पिढ्या एकाच गावात राहणारे लोक आहेत, एकमेकाची संगती लहानाचे मोठे झालेले असतात, परंतु हे छोट्या छोट्या गोष्टीमुळे यांचे वाद एवढे मोठे नसतात, परंतु एकमेकाच्या याच्यामुळे जे काही तुमचे खास करून जमिनीच्या बाबतीत असतात ते छोटेसे, कुणाला रस्ता नसतो तेव्हा रस्त्याने आपल्याला दुसऱ्याचं नुकसान पण होत नाही, परंतु असं मनात असतं की याला जाऊ द्यायचं नाही किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला इथून जाऊ द्यायचं नाही कुणाचं. म्हणजे असे छोटे छोटे किरकोळ जर वाद असतील तर माझं असं सांगणार आहे की तुम्ही आपण आपापसात बसूनच ते मिटवले पाहिजे. पहिले तंटामुक्ती समितीचा प्रकार होते, पण सध्या बऱ्याच मागच्या काही दिवसापासून ते बंद आहे. तर ते जर आपापसात गावातल्या प्रतिष्ठित नागरिकांनी, वरिष्ठ लोकांनी, काही लोकप्रतिनिधी असतील यांनी जर बसून असे जे काही मिटवण्यासारखे असतील की जे क्षुल्लक कारण आहेत, आणि ह्या क्षुल्लक कारणावरूनच आपण पाहतो की मोठमोठे गुन्हे घडण्याचं प्रमाण असेल त्याचं म्हणजे त्याची गंभीरता वाढत चालते. जर समोपचाराने अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतील तर त्यांनी आपापसात गावामध्ये मिटवल्या पाहिजे. धन्यवाद सर, तुम्ही विश्व विशाल न्यूजशी संवाद साधला.
खर तर अगदी 4 दिवसापूर्वीच येरमाळा पोलीस स्टेशनला यशवंत घोडके सर जॉईन झालेले आहेत आणि त्यांनी कामाचा धडाका आपल्या कार्यातून दाखवलेला आहे. विश्वविशालसाठी मी विशाल जगदाळे, येरमाळा. सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत घोडके सरांशी आपण संवाद साधला आणि आता बारातेवाडीचे सरपंच देखील आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल, गेली 50 वर्ष झालं हा वाद खरं तर तुमच्या गावाचा होता आणि हा वाद अगदी काही मिनिटांमध्येच सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत घोडके सरांनी मिटवलेला आहे. काय सांगाल तुम्ही? प्रथम घोडके साहेबांचा मी आभार मानतो. साहेबांमुळे आमच्या बारातेवाडी या ठिकाणी साहेबांना आम्ही एक तक्रार दिली होती आणि त्या साहेबांनी आम्हाला एक तक्रार दिल्यानंतर आम्हाला एक सगळ्यांना समजून सांगितलं की बाबा ही बारातेवाडी या ठिकाणी आता ही जातीय वाद अगर असं काय करू नका काय. आणि साहेबांनी जी सांगितलं, साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही ते ऐकलं आणि साहेबांच्या शब्दावर साहेबांनी सांगितलं की बाबा हे असं करा काय, आणि सगळा आमचा विषय आम्ही मिटवला. 4 दिवसापूर्वी साहेब 4 दिवसापूर्वी साहेब रुजू झाले आणि साहेबांचं एवढं आम्हाला समाधान वाटलं. एक नंबर काय साहेबांनी कुणावरच अन्याय केला नाही आणि कुणाचीच बाजू कुणाची घेतली नाही. साहेबांनी एक जे सत्यता दाखवली ह्याच्याबद्दल साहेबांचं मनपूर्वक सरपंच या नात्यानं आणि बारातेवाडी ग्रामपंचायत असेल किंवा गाव असेल ह्यांच्या साहेबांचं मी आभार मानतो. तर आपण बघतोय खरंच कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील मनाचा अधिकारी असेल तर छोटे छोटे प्रश्न असतात आणि ते छोटे छोटे प्रश्न लगेच मिटू शकतात. याचं उत्तम उदाहरण आपण येरमळ्याच्या अगदी जवळचं गाव असणारं बारातेवाडी या गावातील हा जो प्रश्न आहे 50 वर्षापासूनचा स्मशानभूमीचा जो प्रश्न होता तो मार्गी लागलेला आहे. विश्वविशाल न्यूज साठी विशाल जगदाळे, येरमाळा.